पोलीस भरती संपेपर्यंत अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत. लक्षात घ्या, ही बातमी काय सांगते की निवडणुकीमुळे पोलीस भरती लांबणीवर पडणार प्रश्नचिन्ह आहे. पहिली गोष्ट बातमी लोकलची आहे, यवतमाळची बातमी आहे. त्याच्यात प्रश्नचिन्ह टाकले. त्यात यांनी काय विचारले की बाबा निवडणुकीमुळे भरती कशी पुढे जाणार. अंदाज काय लावलाय की एसपी साहेबांना सांगितलंय. मग काय सांगितलंय बघा की बाबा रिक्त जागांचा अहवाल आम्ही पाठवलाय, मग पद भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे, त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. आता त्यांनी तयारी पूर्ण केली हे पण सांगितले. त्याच्या पलीकडे त्यांनी काय सांगितलं की पुढचे निर्देश आले की लगेच आम्ही तुमचा पद भरतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत, तुमची मैदानी चाचणी चालू करणार आहोत, कारण त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही तयारी केली आहे का. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की बाबा तुमचे फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची पडताळणी होणार आहे सगळ्या अर्जांची. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या सोयीनं, तुमच्या सोयीनं, सगळ्यांच्या निवडणुकांच्या सोयीनं तुमची मैदानी चाचणी होईल हळूहळू चालू. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की ज्या गोष्टी आपल्या हातात नाही तिकडे लक्ष देऊ नका. एकदा फॉर्म भरून घेतला, आपल्या हातात काय आहे मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आज होईल उद्या होईल. जरी एखाद्याची 1 जानेवारीला समजा चालू होणार आहे, पण 1 जानेवारीला सगळे बोलवणार नाहीत ना. 50,000 लाख लोक जेवढे असतील तेवढे 1 जानेवारीला किती लोक बोलवणार. 1000 लोक, 2000 लोक. तर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमचं पहिल्या दिवशी येणार आहे. नको त्या गोष्टीवर वेळ घालू नका. जे तुमचा अभ्यास आहे तो अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. मैदानी चाचणी व्यवस्थित करा. कुणीही इंज्युअर होऊ नका. यावेळेस आपलं सिलेक्शन झालं पाहिजे एवढी तयारी ठेवा, कारण दिवसेंदिवस स्पर्धा वाढती. तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं ठरवा, परंतु अशा बातम्यावर लक्ष देऊ नका. आणि त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही, फक्त न्यूज वाल्याने काय केलंय, हेडलाईन चुकीचं टाकले. लांबणीवर पडणार, लांबणीवर पडणार, काही पडणार नाही.